रिटायर होने वाला था, उससे पहले हमको इंस्ट्रक्शन मिला कि वो पोस्ट को वापस लेने का। कंटिन्यूस 3 दिन डे एंड नाइट ऑपरेशन चला, काफ़ी कैजुअलिटी हो गया। मेरा काम था कम्युनिकेशन प्रोवाइड करने का, फ्रंट एरिया टू हेडक्वार्टर के लिए। वायरलेस कम्युनिकेशन था मेरा, तो ऐसे करके हमारा सर्विस हो। बोलो भारत माता की वंदे। नमस्कार, सुप्रभात. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी सुरेश गवाणकर. इंडियन नेव्हीमध्ये 1983 ते 2018पर्यंत मी सर्व्हिस केलेली आहे ॲज अ सिव्हिलियन म्हणून. मी विविध क्षेत्रामध्ये ऑफिसेसमध्ये हेडक्वार्टर्स वगैरे वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये सर्व्हिस केलेली आहे. विशेष म्हणजे मी NCCमध्ये असताना 1971 साली ब्लॅकआउटची ड्युटी मी शाळेतून केलेली आहे. त्यांचे 2 शब्द मांडावेत. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी ज्ञानेश्वर धोंडकर. भारतीय नौसेनेमध्ये 1998 ते 2014पर्यंत माझी नोकरी केली. माझ्या सर्व्हिस कॅरियरमध्ये 1999मध्ये जे ऑपरेशन पराक्रम लॉन्च केलं, त्या पराक्रम ऑपरेशनमध्ये मी सहभागी होतो. ऑपरेशन पराक्रम मी भारतीय नौसेनेच्या एलिट फोर्स म्हणून समजणाऱ्या इंडियन सबमरीन आर्म, ह्या सबमरीन आर्ममध्ये मी सर्व्हिस केले ॲज अ 15 वर्ष. पूर्ण ॲक्टिव्ह सर्व्हिस केले आणि ॲट सीचा मला 15 वर्षाचा पूर्ण अनुभव आहे. त्यानंतर श्री केशव दत्त साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतो त्यांनी त्यांचे मनोगत 2 शब्दात मांडावे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. सभी उपस्थित महानुभावों को मेरा सादर अभिनंदन. दोस्तों, ये फौज में तीन ही फौज काउंट होती है, आर्मी, नेवी, एयरफोर्स. ये चौथा बंदा आपके सामने खड़ा है, ये इंडियन कोस्ट गार्ड. मैं आपको बताता हूँ, ये हम जो आराम से सो रहे हैं, अभी मैं रेजेंसी में सो रहा हूँ 37 ईयर्स के बाद, उसके लिए बहुत से कर्म वो लोग कर रहे हैं जो फ्रंट लाइन पे खड़े हैं. कारगिल युद्ध में मैं ओखा पोरबंदर में था, ICGS सारंग में. उसका इधर लटका हुआ है, बट ये लटकने से कुछ नहीं होता है. वो समय मुझे याद आता है आज के दिन कि वो लोग क्या कर रहे होंगे अभी. इसी भावना के साथ मैंने 1985 में इंडियन कोस्ट गार्ड ज्वाइन किया था एज ए जनरल ड्यूटी. 2009 में मैं खुद इंडियन नेवी से इलेक्ट्रिकल ऑफिसर की ट्रेनिंग लेकर के 2009 से लेके 2020 तक एज ए इलेक्ट्रिकल ऑफिसर बहुत से स्थानों में गया. उसमें सबसे ज़्यादा महाराष्ट्र में था, इसलिए मैं यहाँ बच गया उत्तराखंड से आके. ICGS दानू में आप जाएंगे, दानू पे मेरा नाम लिखा हुआ है उधर. वो बेस जब तक रहेगा उधर मेरा नाम रहेगा. ICGS कवरत्ती लक्षद्वीप में जाओगे, वहाँ मेरा नाम है, वहाँ आप जाके पूछ लेना, यही कैसे दत्त है. तो ऐसा नहीं है, काम करना पड़ता है फौज में रह के. अपने बीवी बच्चे, हमारा 2 ही त्यौहार हैं साल भर में सबसे बड़े, एक 15 अगस्त और एक 26 जनवरी. बाकी हमको पता नहीं रहता था फौज में कि क्या हो रहा है. होली, दिवाली सब बाय बाय. जब रिटायर हो गए तब पता लगा इतने फौज में होते हैं, इतने होते हैं सोसाइटी में, वो फॉलो कर रहे हैं अभी. तो तीसरा त्यौहार हमारा होता है स्थापना डे, जिस दिन वो सर्विस बनी है, तो उसको हम चुपचाप मनाते हैं. उस पर झंडा अंडा 2 झंडे लटका देते हैं, बाकी कुछ नहीं करते. बड़ा खाना कर देते हैं, खूब खाते पीते हैं. तो ऐसा है सभी लोगों का, फौज वालों के लिए अंदर आत्मा से आवाज़ उठनी चाहिए कि ये लोग सुखी रहें, इसीलिए हम आराम से सोएंगे. इसके लिए मैं एजेंसी अनंतम के उत्सव मंडल और एजेंसी अनंतम के सभी रेजिडेंट्स को हार्दिक शुभकामना देता हूँ. यापुढील जे सन्माननीय अतिथी आहेत ते आमचे मित्रवर्य, आमचे मंडळाचे सभासद देखील आहेत. त्यांनी एअरफोर्समध्ये ते कार्यरत होते.
श्री विशाल अली शेट्टी यांना आम्ही विनंती करतो, कृपया त्यांनी त्यांचे 2 शब्द मनोगत रूपी मांडावेत. आभार. माझं नाव विशाल अली शेट्टी. मी भारतीय वायुसेनामध्ये 23 वर्ष सेवा केली. ह्या 23 वर्षामध्ये जसे बोललेत ऑप्स पराक्रम हे सगळे छोटे मोठे वॉर तर नाही बोलू शकत, नॉर्मल ऑपरेशन्स बघून घेतलेत. पण जीवनात सगळ्यात मोठी ऑपरेशन बघितलेली ती होती कारगिल. भले कारगिलला मी त्या लोकेशनवर नव्हतो, पण त्या सपोर्टिव्ह स्टाफमध्ये लेह लद्दाखच्या ठिकाणी तिकडे एक स्थान पण होतो. आता बोलतानाही गुजबम्स येत आहेत, कारण ते दिवस आठवले की परत नकोसं वाटतं. अजून बोलायचं तर खूप काही असतं, पण वेळाची पाबंदीमुळे एकच बोलू की भारत माता की जय. माझं नाव विजय शंकर चव्हाण. मी 74 मध्ये BEG बॉम्बे इंजिनियर ग्रुप खडकी पुणे इथे भरती झालो आणि 90 मध्ये मी व्हॉलेंटरी मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून रिक्वेस्ट करून आर्मीमधून व्हॉलेंटरी रिटायर झालो. ते बोलले की तू ही वर्दी काय करणार. मी म्हटलं ही वर्दी शोकेशमध्ये ठेवणार, ज्यावेळी माझ्या देशावर संकट येणार त्यावेळी मी धावून येणार आणि देशासाठी पुढे उभा राहीन. तर आजच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण इथे जमलात त्याबद्दल खूप खूप आभार. डायसवरती भारतीय सैन्य दलातल्या तिन्ही सैन्य दलातील सगळे पदाधिकारी ज्यांनी या देशाकरता आपलं अमूल्य वेळ, आपलं रक्त, आपले श्रम, आपलं कुटुंब हे दिलेलं आहे, असे महानुभाव आपल्याला लाभले, तर सगळ्यांचे खूप खूप आभार. आपण इथे आलात त्याबद्दल आपले आभार किती मानावे याच्याकडे आमच्याकडे काही शब्दच नाही आहेत. माझं भाग्य होतं की मागच्या वर्षी 2024ला मी 15 ऑगस्टला कारगिलला होतो. यातल्या पुष्कळ जणांनी कारगिलबद्दल बोलले. यांना गुजबंब आले त्यापेक्षा जास्त गुजबंब मला तिकडे आलेले, कारण कारगिलला जेव्हा मी तिथे गेलो तिथे आपल्या सैनिकांचं ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांचं तिथे एक मेमोरियल आहे आणि प्रत्येक मेमोरियलवरती एक पाटी लावलेली आहे. त्या पाट्या वाचता वाचता तुम्हाला एक कळतं की हा भारत म्हणजे काय आहे. कुठली जात धर्म पंथ असं काही नाही तिथे फक्त सैनिक म्हणून तिथे सगळेजण आहेत. त्या ठिकाणी प्रत्येकाने ज्यांनी बलिदान दिलं त्या सगळ्यांच्या तिथे पाट्या आहेत. ते बघून अक्षरशः मग जाणवतं की आपण किती छोटे आहोत आणि कोणामुळे आपण इथे आहोत. आज आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगतोय, कदाचित सगळ्यांना पूर्ण स्वातंत्र्य नाही असं वाटतही असेल, पण मला तरी वाटतं की मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपण जे काही स्वातंत्र्य आपल्याला मिळतंय ते फक्त आणि फक्त या सैनिकांमुळेच आहे, कारण ते तिथे सीमेवर लढतायत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते तिथे 24 तास असतात. मी माझ्या डोळ्याने बघितलंय कारगिलच्या ज्या फ्रंट लाईन आहेत, ज्या डोंगरावरती जिथे जाणं सुद्धा कठीण आहे, तिथे आमचे सैनिक एक सैनिक हातामध्ये LMG म्हणा, AK-47 किंवा अन्य कुठले ॲम्युनेशन घेऊन एकटे तिथे बसलेले आहेत. 24 तास बसलेले आहेत. जिथे आपण इथे आपला गार्ड, सिक्युरिटी गार्ड जरी आपण बघितला तर 24 तास एखाद्या वेळी राहू शकत नाही. तिथे ते डोळ्यात 24 तास तेल घालून ते रक्षण करतायत. हॅट्स ऑफ टू ऑल दिस पीपल. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 दिवस फक्त सैनिकांकरताच असावेत असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून आपण उत्सव मंडळ जेव्हा स्थापन केलं तेव्हापासून, म्हणजे 2021 सालाचा पहिला 15 ऑगस्ट आपण भर पावसात केलेला होता, तेव्हापासून आम्ही ही प्रथा परंपरा ठेवलेली आहे. इथून पुढे हीच प्रथा परंपरा राहावी अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. अन्यही खूप मोठमोठे मान्यवर या संकुलात आहेत. डेफिनेटली त्यांच्याबद्दल तेवढाच आदर आहे. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मात्र आपण आपल्या सैन्य दलाचा खूप खूप अभिमान बाळगून त्यांना सन्मान द्यावा ही विनंती. उत्सव मंडळाचं हे 5वं वर्ष आहे. हा आपला 5वा 15 ऑगस्ट आपण साजरा केला. इथून पुढे आपण करत राहू. आपण सगळेजण उत्सव मंडळावरती जे प्रेम करता त्याच्याबद्दल धन्यवाद. या संपूर्ण संकुलामध्ये 25 इमारती आहेत. प्रत्येक इमारतीतले कोण ना कोण, प्रत्येक इमारतीतले काही पदाधिकारी, या सगळ्यांची आपल्याला मोलाची साथ मिळते. ते आपल्याला मनाने, तनाने, धनाने मदत करतात. त्याच्याबद्दल त्या सगळ्यांचे खूप खूप आभार.
तसं हा जो काही कार्यक्रम होतो या कार्यक्रमाकरता सध्या तरी हे सगळं संकुल एजन्सी निर्माण लिमिटेडच्या हातात आहे. त्यांच्याकडून मदत मिळते, त्यांचेही खूप खूप आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठलाही कार्यक्रम हा कार्यकर्त्यांशिवाय होत नाही. त्यामुळे ह्या उत्सव मंडळामध्ये कार्य करणारे माझे बंधू भगिनी या सगळ्यांचे खूप खूप आभार. गणपती येत आहे, थोड्या दिवसावरती गणपती आहे, नंतर नवरात्र आहे, म्हणजे उत्सव हा चालू झालेला आहे. आत्ताच भारतीय सैन्याच्या पराक्रमाने, भीमपराक्रमाने आपण सिंदूरसारखं एक कठीण लक्ष्य फक्त 3 दिवसामध्ये पाकिस्तानला धूळ चाटली, पाकिस्तानचं नेस्तनाबूत केलं, त्यांचा माज उतरवला. त्या माज उतरवण्यामुळे आपण आज इथे आहोत. तर त्या सिंदूरबद्दल आपल्या सगळ्या सैन्य दलाचं खूप खूप आभार आणि त्यांचं अभिनंदन. सिंदूर चालू आहे, लक्षात ठेवा. सिंदूर संपलेलं नाही आहे आणि संपणारही नाही आहे. कारण आपलं दुर्दैव आहे की आपल्या बाजूला अत्यंत वाह्यात असा देश आहे जो कधीच सुधारणार नाही आहे. म्हणजे त्यांना आपण कितीही काही केलं तरी पाकिस्तानसारखा देश हा सुधारेल असं मला वाटत नाही आहे. सैन्य दलाला मी तर काही सांगू शकत नाही, पण प्रत्येक भारतीयाची एक मनातून सुप्त इच्छा आहे की आज ना उद्या अखंड भारत व्हावा आणि ही जी कीड लागलेली आहे ती निघून जावी. आणि हे करण्याची क्षमता आमच्या संपूर्ण सैन्य दलामध्ये आहे, ही माझी गॅरंटी आहे. जास्त काही बोलत नाही, आता इथेच थांबतो. पुन्हा थोड्या दिवसात भेटूया. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय हिंद, वंदे वंदे, धन्यवाद.